Yes, ma'am. लक्षात नाही कोणाच्याच काल लेक्चरला काय घेतलेलं? सेरिक अमोनियम सल्फेट पर्यंत झालं होतं मॅम. हा, आपली काय राहिलेली रिएक्शन बघायची राहिलेली ना? रिएक्शन बघायची स्टँडर्ड फक्त रिएक्शन बघायची का? ती पूर्ण रिपीट करायचंय? मॅम ते पूर्ण रिपीट करायचंय. ओके. स्क्रीन दिसते सगळ्यांना? येस मॅम. Yes, ma'am. येस मॅम. Yes, ma'am. परत एकदा रिपीट करूया आपण. तर बघा, प्रिपरेशन अँड स्टँडर्डायझेशन मधला आपला लास्ट प्रिपरेशन अँड स्टँडर्डायझेशन आहे, ते आहे सेरिक अमोनियम सल्फेट. सेरिक अमोनियम सल्फेट आपल्याला किती प्रिपेअर करायचं आहे? 0.1 मोलार. स्क्रीन दिसते का सगळ्यांना का हलते स्क्रीन? Ma'am. सेरिक अमोनियम सल्फेट किती प्रिपेअर करायचं आहे? 0.4 मोलार. मॉलिक्युलर फॉर्म्युला बघा, हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे सेरिक अमोनियम सल्फेटचा. नेक्स्ट मॉलिक्युलर वेट किती आहे? 632.56. नेक्स्ट प्रिपरेशन कसं करायचं आहे आपण बघूया. dissolve 65 ग्रॅम ऑफ सेरिक अमोनियम सल्फेट. आवाज येतोय का माझा? Oh, ma'am. येस मॅम. Yes, ma'am. Ma'am. स्क्रीन व्यवस्थित दिसते? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. तर बघा प्रिपरेशन कसं करायचं आहे. 65 ग्रॅम ऑफ सेरिक अमोनियम सल्फेट विथ एड ऑफ जेंटल हीट in the mixture of 35 ml of sulfuric acid and 500 ml of water. Cool, filter the solution if turbid and dilute to 1000 ml with water. 65 ग्रॅम ऑफ सेरिक अमोनियम सल्फेट घ्यायचं आहे with in the mixture of 30 ml sulfuric acid. सल्फ्युरिक ऍसिडच्या मिक्सचर 35 ml सल्फ्युरिक ऍसिडच्या मिक्सचर मध्ये आपल्याला किती ग्रॅम सेरिक अमोनियम सल्फेट घ्यायचं आहे? 65 ग्रॅम. देन डायल्यूट 1000 ml विथ वॉटर. 1000 ml विथ वॉटर. 1000 ml ला काय करतोय तर आपण मोलॅरिटी बघतोय. 0.1 मोलार सोल्युशन बनवतोय. ते 1000 ml विथ वॉटरला करणार. नेक्स्ट स्टँडर्डायझेशन बघा. वे ॲक्युरेटली अबाउट 0.2 ग्रॅम ऑफ आर्सेनिक ट्रायऑक्साइड. 0.2 ग्रॅम आर्सेनिक ट्रायऑक्साइड घ्यायचा आहे. प्रिव्हियसली ड्राईड ॲट 105 डिग्री सेंटीग्रेड फॉर 1 hour and transferred to 500 ml of conical flask. Then next, wash down in inner wall of flask 25 ml of 0.2
8% weight by volume solution of sodium hydroxide. Still, to dissolve, add 100 ml of water and mix. 100 ml of water मध्ये ते ऍड करायचं आणि मिक्स करायचं. Add 30 ml of dilute sulfuric acid. 0.15 ml of osmic acid solution. 30 ml काय करायचंय? Dilute sulfuric acid 0.15 ml of osmic acid solution. 0.1 ml of ferroin sulfate solution. हे सगळं डायल्युशन आपण डायल्यूट करणार आहे. ऑस्मिक ऍसिड सोल्युशन, फेरोइन सल्फेट सोल्युशन. And slowly titrate with ferric ammonium sulfate solution until the pink color is changed to very pale blue. पिंक कलर कशामध्ये चेंज होणार आहे? व्हेरी पेल ब्ल्यू कलर मध्ये. ऍडिंग द टायट्रन स्लोली टुवर्ड्स द एंड पॉइंट. म्हणजे कलर येईपर्यंत आपण टायट्रेशन करणार आहे त्याचा. समजलं? येस मॅम. Yes, ma'am. मॅम थोडीशी स्लाइड खाली घेतो का? Yes, ma'am. हे कुठली घ्यायचे? स्टँडर्डायझेशन घ्यायचंय का? हा मॅम. लिहून घेताय का तुम्ही? की पॉइंट्स लिहिते मॅम. क्लासरूमला हँड रिटन नोट्स ऍड केलेत ना मॅडम मी. मॅम लास्ट लाईन आहे, 1 मिनिट फक्त. शॉर्ट मध्ये लिहून घ्या. पूर्ण प्रोसिजर लिहून घेऊ नका. म्हणजे शॉर्ट मध्ये. शॉर्ट मध्येच लिहिले मॅम. झालं. हा. झाले का लिहून तुमचं? येस मॅम झालं. ओके. रिएक्शन बघा. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन माहिती आहे सगळ्यांना? ऑक्सिडेशन म्हणजे काय? Yes, ma'am. ओके. ऑक्सिडेशन मीन्स व्हॉट? H plus ion group. Oxygen. Yes, Addition of oxygen. हा. ऑक्सिडेशन म्हणजे काय? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. आणि रिडक्शन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन. देन बघा, ऑक्सिडेशन एक आहे आर्सेनिक ट्रायऑक्साइड. Arsenic trioxide reacted with 2 moles of water. 2 moles of water. Then reversible reaction काय होणार याची? इथं खाली नाव द्यायचे राहिले ते मी सांगते, ते लिहून घ्या नाव. नोट्स मध्ये राहिले काय काय? ते काय आहे? आर्सेनिक ट्रायऑक्साइड is reacted with 2 moles of water. रिव्हर्सिबल रिएक्शन झाली. इथे काय मिळतंय? आर्सेनिक पेंटॉक्साइड. जे काय आहे? आर्सेनिक पेंटॉक्साइड प्लस 4 मोल ऑफ हायड्रोजन आयन प्लस 4 मोल ऑफ इलेक्ट्रॉन. त्यातून इलेक्ट्रॉन लॉस झाले. देन नेक्स्ट रिडक्शन. 4 मोल ऑफ स्टेरिक आयन प्लस इलेक्ट्रॉन. रिव्हर्सिबल रिएक्शन होऊन काय झाले? स्टेरिक आयन. देन नेक्स्ट फॅक्टर कॅल्क्युलेशन बघा. 4 मोल ऑफ स्टेरिक आयन इथे दिले व रिएक्शन रिडक्शन मध्ये दिले किती घेतलेत आपण? 4 मोल. 4 मोल घेतले. तर इथं फॅक्टर कॅल्क्युलेशन मध्ये काय ना? 4 मोल ऑफ स्टेरिक आयन इज इक्विव्हॅलंट टू 1 मोल ऑफ आर्सेनिक ट्रायऑक्साइड. रिएक्शन मध्ये पण 1 मोल होतं. इथे किती घेणार आपण? 1 मोल. म्हणजे 4 मोल ऑफ स्टेरिक आयन इज इक्विव्हॅलंट टू 1 मोल ऑफ आर्सेनिक ट्रायऑक्साइड. देन बघा, 4 मोल ऑफ स्टेरिक अमोनियम सल्फेट is equivalent to 1 mole of arsenic trioxide.
सेरिक अमोनियम सल्फेटचे 4 मोल इक्विव्हॅलंट असतात 1 मोल ऑफ आर्सेनिक ट्रायऑक्साइड सोबत. देन बघा 400 ml ऑफ 1 मोलार सोल्युशन ऑफ सेरिक अमोनियम सल्फेट. 1 मोलार सेरिक अमोनियम सल्फेट किती बनवायचं आपल्याला 4000 ml. 4000 ml बनवायचं इज इक्विव्हॅलंट टू 197.81 ग्रॅम ऑफ आर्सेनिक ट्रायऑक्साइड. हे काय आहे 197.81 ग्रॅम काय आहे मॉलिक्युलर वेट आहे आर्सेनिक ट्रायऑक्साइडचं. आर्सेनिक ट्रायऑक्साइडचं मॉलिक्युलर वेट आहे 197.81. देन नेक्स्ट बघा 4000 ml आपण हे सोल्युशन प्रिपेअर केलं 1 मोलार. तर आता आपल्याला 1 ml ऑफ 0.1 मोलार सोल्युशन बनवायचं आहे. 1 ml 0.1 मोलार स्टेरिक अमोनियम सल्फेटचं सोल्युशन आपल्याला प्रिपेअर करायचं इज इक्विव्हॅलंट टू 0.004946 ग्रॅम ऑफ आर्सेनिक ट्रायऑक्साइड. ही व्हॅल्यू कशी आली तर 4000 ने ह्याला डिवाइड केले 197.81 ला डिवाइड केले ती इथं व्हॅल्यू आली. समजतंय का? Yes, ma'am. ओके समजले हे? येस मॅम. Yes, ma'am. नेक्स्ट Yes, पॉइंट ma'am. बघूया. हो मॅम. चला नेक्स्ट पॉइंट बघूया आपण एरर्स. हा न्यू पॉइंट आहे. आपण प्रिपरेशन आणि स्टँडर्डायझेशन किती बघितले 7 होते. प्रिपरेशन आणि स्टँडर्डायझेशन सगळे समजले तुम्हाला? Yes, ma'am. ऑक्झॅलिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड, हायड्रोक्लोरिक ऍसिड, पोटॅशियम पर मॅग्नेशियम. हा Sodium sulfate. Ferric ammonium sulfate. समजले कसं प्रिपरेशन करायचं आहे, स्टँडर्डायझेशन कसं करायचं आहे, इंडिकेटर कोणता यूज करायचा आहे त्यात. येस मॅम समजले. Yes, ma'am. ओके देन नेक्स्ट न्यू पॉइंट एरर्स. एरर म्हणजे काय? एरर म्हणजे मिस्टेक. म्हणजे आपण एखादं सॅम्पल प्रिपेअर करतोय किंवा त्या सॅम्पलचं अनालिसिस करतोय आपण, तर त्यामध्ये आपण पहिल्यांदा काय चेक करतो की ते ऍक्टिव्ह कंपाऊंड प्रेझेंट आहे. ड्रग सॅम्पलचं जेव्हा आपण अनालिसिस करतो तर त्यामध्ये आपण काय चेक करतो किती ऍक्टिव्ह कंपाऊंड प्रेझेंट आहे. अनालिसिसचे 2 टाइप लक्षात आहेत का क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह. हो मॅम लक्षात आहे. Yes, ma'am. आता परफेक्ट झाले असतील तुमचे पॉइंट ना. क्वालिटेटिव्ह मीन्स व्हॉट, क्वांटिटेटिव्ह मीन्स व्हॉट. Oh, ma'am. अनालिसिस म्हणजे काय? अनालिसिस म्हणजे काय? डिटर्मिनेशन ऑफ एक्झॅक्ट व्हॅल्यू विच प्रेझेंट इन सॅम्पल. एक्झॅक्ट व्हॅल्यू किती आहे किंवा ती सॅम्पल मध्ये सबस्टन्स अब्सेंट आहे का प्रेझेन्स आहे ते डिटरमाइन करतो आपण. तर बघा एरर म्हणजे काय? एरर म्हणजे मिस्टेक्स. म्हणजे आपण एखादं तुम्ही जेव्हा समजा टायट्रेशन करता किंवा एखाद्या ड्रग सॅम्पलचं अनालिसिस करता, जर समजा स्टेप वाईज तुम्ही करताय, जर एक स्टेप जर तुम्ही हे केली रिमूव्ह केली करताना, तर जो काय रिझल्ट येणार आहे त्यामध्ये एरर येणार आहे की नाही? एरर येईल त्यामध्ये. बघा एरर इज अ डिफरन्स बिटवीन ट्रू रिझल्ट अँड मेजर्ड रिझल्ट.
एरर म्हणजे काय आहे? डिफरन्स बिटवीन ट्रू रिझल्ट अँड मेजर्ड रिझल्ट. ट्रू रिझल्ट म्हणजे काय असणार आहे? स्टँडर्ड रिझल्ट. ट्रू व्हॅल्यू म्हणजे काय असणार? आपली स्टँडर्ड व्हॅल्यू म्हणजे एकदम ॲक्युरेट आणि बरोबर व्हॅल्यू. आता समजा ट्रू व्हॅल्यू आणि मेजर्ड व्हॅल्यू म्हणजे काय आहे? ट्रू व्हॅल्यू जर तुमची 98 असेल आणि मेजर्ड व्हॅल्यू किती 96 आली, तर त्यामध्ये 2% एरर राहणार आहे आपला. एरर म्हणजे काय आहे? डिफरन्स बिटवीन ट्रू रिझल्ट आणि मेजर्ड रिझल्ट मधला डिफरन्स आहे. ट्रू व्हॅल्यू आपली जर 98 असेल आणि मेजर्ड व्हॅल्यू किती आली 96, तर त्यामध्ये किती 2% एरर राहणार आहे. समजतंय? येस मॅम. Yes, During ma'am. okay, during the result are expected to be highly accurate and precise. आपण जेव्हा अनालिसिस करतो किंवा टायट्रेशन करतो तर आपल्याला एक्सपेक्ट असते की रिझल्ट एकदम ॲक्युरेट आला पाहिजे. देन 2 कॅटेगरीज ऑफ एरर नोन ॲज ॲब्सोल्यूट एरर आणि रिलेटिव्ह एरर्स. 2 कॅटेगरी आहेत त्याच्या, ॲब्सोल्यूट एरर आणि रिलेटिव्ह एरर. डिफरन्स बिटवीन द एक्सपेरिमेंटल मीन अँड अ ट्रू व्हॅल्यू इज नोन ॲज ॲब्सोल्यूट एरर. ॲब्सोल्यूट एरर म्हणजे काय? एक्सपेरिमेंटल डिफरन्स बिटवीन एक्सपेरिमेंटल मीन आणि ट्रू व्हॅल्यू मधला डिफरन्स आहे. समटाइम्स अ टर्म रिलेटिव्ह एरर इज used in analysis. The relative error is the value found by dividing the absolute error by the true value. Relative error काय कसं आपण फाउंड करणार आहे? डिवाइडिंग बाय ऍब्सोल्यूट एरर बाय ट्रू व्हॅल्यू. ट्रू व्हॅल्यू न ऍब्सोल्यूट व्हॅल्यूला डिवाइड करणार आहे. समजलं? येस मॅम. Yes, ma'am. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट बघा, रिलेटिव्ह एररचा फॉर्म्युला दिला इथं. रिलेटिव्ह एरर म्हणजे काय? मेजर्ड मीन व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू डिवायडेड बाय ट्रू व्हॅल्यू. हा रिलेटिव्ह एररचा फॉर्म्युला. त्यावरून आपण रिलेटिव्ह एरर कॅल्क्युलेट करू शकतो. द रिलेटिव्ह एरर इज जनरली एक्सप्रेस्ड ॲज पर्सेंटेज. पर्सेंटेज मध्ये एक्सप्रेस करते रिलेटिव्ह एरर. जर आपला एरर आला किंवा तुम्ही टायट्रेशन करत असाल, एरर आला तर त्याचा इम्पॅक्ट कशावर पडणार आहे? आपल्या रिझल्टवर. जेवढा एरर कमी तेवढा रिझल्ट आपला कसा येणार आहे? ॲक्युरेट. म्हणजे एरर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲक्युरेसी. एरर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲक्युरेसी. जेवढा एरर कमी तेवढा रिझल्ट ॲक्युरेट येणार आपला. देन नेक्स्ट बघा, सोर्सेस अँड टाइप्स ऑफ एरर्स. ह्यामध्ये काय बघणार आहे आपण? एरर का येतो आणि त्याचे टाइप्स बघणार आहे. फर्स्ट बघा, error which affect an experimental make conveniently by divided into 2 category, determinant error आणि indeterminate error. 2 टाइप आहेत ह्यात, determinant error आणि indeterminate error. समजा जर आपल्याला ॲक्युरेसी वाढवायची असेल एखाद्या कंपाऊंडची, तर आपण काय करणार? ॲक्युरेसी वाढवायची आपल्याला कंपाऊंडची, तर काय करणार आपण? एरर कमी करणार. कमी करणार. येस, एरर कमी करणार आपण त्याचा. तर बघा, फर्स्ट काय आहे आपलं? डिटर्मिनंट एरर.
स्क्रीन दिसते का सगळ्यांना? नो मॅम. No, ma'am. हा No, ma'am. एक मिनिट. हो इथं काय होईल बघा. काय झालं? इथं बघा. बंद केलं इथं नाव येतं. परत आलं तसं. तुझे PPT open कर. हॅलो, स्क्रीन दिसते? येस मॅम. येस मॅम. तर बघा, दोन टाइप बघितलेले आपण, डिटर्मिनंट एरर आणि इनडिटर्मिनंट एरर. Depending on nature of errors which affect the accuracy or precision is measured quantity. त्या एररच्या नेचर वरून आपण ठरवणार आहे किती ॲक्युरेसी किंवा किती ॲक्युरेसी आणि प्रिसिजन मेजर करणार आहे. Then indeterminate error बघा, indeterminate error can be avoided and thereby correcting the measurement can be determined. Thereby the measurements. Determinant errors are characterized by the fact that it affect of series of determinant to same degree. Determinant error म्हणजे काय बघा, आपण माहिती करू शकतो की हा एरर कुठून आलाय, माहिती करू शकतो आपण कुठून आलाय एरर, किंवा डिटरमाइन करू शकतो ह्या एररला आपण करेक्ट पण करू शकतो. आता जर समजा एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर तुम्ही टायट्रेशन करताय तुम्ही. जर समजा तुम्ही टायट्रेट करायला लागलाय आणि तुम्ही विसरला की इंडिकेटरच आपण ह्यामध्ये टाकला नाही, इंडिकेटर टाकायचं आपण विसरलं, तर परत आपण इंडिकेटर टाकून ती टायट्रेशन करू शकतोय. ह्याच एररला आपण करेक्ट पण करू शकतोय. त्यामधील फर्स्ट पॉइंट बघा, इन्स्ट्रुमेंटल एरर. These errors caused by fault equipment, low quality equipment which do not perform well. Instrumental error कशामुळे येतो बघा, एखादे इन्स्ट्रुमेंट काय फॉल्ट असेल त्या इन्स्ट्रुमेंट मध्ये,
किंवा लो क्वालिटीचे इक्विपमेंट असेल तर तर आपल्याला नीट म्हणजे व्यवस्थित परफॉर्म करता येत नाही. तर तो झाला इन्स्ट्रुमेंटल एरर. देन नेक्स्ट पर्सनल एरर. पर्सनल एरर म्हणजे काय बघा, एरर्स ऑकर्स बाय अ पर्सन हू आर हँडलिंग द मेथड ऑफ एनालिसिस. द एरर मे बी रिझल्टेड ड्यू टू केअरलेस ऑर इग्नोरन्स और double झाली ती ignorance and even by unskilled person. Error is called operative error. पर्सनल एरर म्हणजे काय, आपल्याकडून चुका होतात, पर्सन कडून झालेल्या चुका. एखादी मेथड नीट व्यवस्थित नाही हँडल केली किंवा केअरलेसली हँडल केली किंवा इग्नोर केली, त्या मेथड कशी हँडल करायचे नीट माहीतच नाही आपल्याला, किंवा अनस्किल्ड पर्सनने ती जर हँडल केली तर एरर येणार. तर ह्याच एररला काय म्हणतो, ऑपरेटिव्ह एरर. ह्याच एररला काय म्हणणार आपण, ऑपरेटिव्ह एरर. ते नेक्स्ट बघा, केमिकल एरर्स. केमिकल एरर्स मीन्स व्हॉट, these errors are resulted by using chemicals and reagents with impurity or contaminants which may interfere with the reaction, thus affect the result. केमिकल एरर कशामुळे येतो बघा, आपण एखादं केमिकल यूज केलं, केमिकल किंवा रिएजंट, जर त्यामध्ये इम्प्युरिटी असेल, त्या केमिकल आणि रिएजंट मध्ये इम्प्युरिटी असेल किंवा कंटामिनंट असेल ती इम्प्युरिटी, तर त्यामध्ये त्याचा एरर येणार, रिझल्ट वर अफेक्ट करणार ते एरर. समजले? येस मॅम. Yes, ma'am. फास्ट होतंय का? नो मॅम. No, ma'am. ओके. तर तुम्ही इथं नावावरूनही लक्षात येते आपल्याला, इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणजे इन्स्ट्रुमेंट एखादं व्यवस्थित नसेल किंवा लो क्वालिटीचा असेल तर एरर येतो. पर्सनल एरर म्हणजे पर्सन कडून एरर येतो किंवा अनस्किल्ड पर्सन, ज्याला माहितीच नाही की हे कसं हँडल करायचंय किंवा कसं यूज करायचंय, त्या एररला आपण काय म्हणतो, ऑपरेटिव्ह एरर. केमिकल एरर कशामुळे येतो, केमिकल मध्ये इम्प्युरिटी असेल किंवा कंटामिनंट असेल, त्यामुळे केमिकल एरर. नेक्स्ट बघा, एरर्स इन द मेथडॉलॉजी. These errors is the most serious error in analysis. The errors arises due to faulty method. It is the most serious error. आपण मेथड बघितलेलं बघा, इन्स्ट्रुमेंटल मेथड, अनालिसिस सेपरेशन मेथड, आठवतात का? येस मॅम. हा एरर अरायजेस कशापासून होतो, फॉल्टी मेथड, किंवा एखादी आपण चुकीची मेथड केली तर त्यामुळे एरर्स इन मेथडॉलॉजी. त्याचे एक्झाम्पल दिले बघा, इनकम्प्लीट रिएक्शन, स्लाइटली सोल्युबल प्रेसिपिटेट. एखादी रिएक्शन इनकम्प्लीट झाली, कम्प्लीटच नाही झाली रिएक्शन, इनकम्प्लीट रिएक्शन. स्लाइटली सोल्युबल प्रेसिपिटेट. प्रेसिपिटेट म्हणजे काय माहितीये, फिल्टर करतो आपण वर, प्रेसिपिटेट येतो फिल्ट्रेशन प्रोसेस मध्ये. हो मॅम. Yes, ma'am. हा. नेक्स्ट सेकंड बघा, इनडिटर्मिनंट एरर.
Indeterminate error are often called the accidental random error. रँडम एरर येऊ शकतो, म्हणजे आपण पहिला बघितला इनडिटर्मिनंट एरर, आपण माहिती करून घेऊ शकतो हा एरर कुठून आलाय. तसे इनडिटर्मिनंट एरर मध्ये नाही, आपल्याला समजतच नाही एरर कुठून आलाय, आपण त्याला करेक्ट पण करू शकत नाही. They are relieved by small differences in series of measurements made by same analyst under analytical condition. The random distribution of indeterminate error of various magnitude is shown in graph. तुम्हाला ग्राफ दाखवला, हँड रिटन नोट्स बघितलं का? हँड रिटन नोट्स मध्ये ग्राफ इनडिटर्मिनंट एररचा. येस तो नंतर बघून घ्या, तुमच्या लक्षात येईल. The magnitude error and the frequency of deviation have the shape of normal frequency distribution curve or probability curve. त्यामध्ये तो जो एरर आहे ग्राफ मध्ये, आता मी इथं दिला नाही तुम्हाला, त्याचे ग्राफ मध्ये आलाय तो असा कर्व आहे, त्याचा कर्व डिस्ट्रीब्यूशन कर्व, प्रोबॅबिलिटी कर्व और प्रोबॅबिलिटी कर्व. त्याच ग्राफला काय म्हणतो आपण? दिस ग्राफ इज कॉल्ड ॲज कर्व ऑफ एरर. कर्व ऑफ एरर. फ्रॉम द ग्राफ इट विल बी सीन. ग्राफ मध्ये आपल्याला दाखवलेला आहे कसा तो एरर आलेला आहे. फर्स्ट बघा, व्हेरी लार्ज एरर आर अनलाइकली अ ऑकर. मोठे मोठे एरर पण ह्यामध्ये येते. स्मॉलर एरर्स विथ ग्रेटर फ्रिक्वेन्सी दॅन लार्ज एरर. स्मॉलर एररची फ्रिक्वेन्सी जास्त असते ह्यामध्ये लार्ज एरर पेक्षा. The errors on positive and negative side occurs with equal probability. Errors on positive or negative sides occurs with equal probability. Probability त्याची इक्वल असते, पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो. तर ह्यामध्ये थोडक्यात बघायचं तर इनडिटर्मिनंट एरर काय आहे, आपण हा एरर कुठून आलाय ते माहिती होत नाही आपल्याला, किंवा आपण हा एरर करेक्ट पण करू शकत नाही. स्मॉलर, एकदम स्मॉल एरर्स जास्त असते त्यामध्ये. ग्रेटर फ्रिक्वेन्सी इन लार्जर दॅन लार्जर एरर. समजले? नेक्स्ट पॉइंट बघूया. Yes, ma'am. नेक्स्ट पॉइंट काय आहे बघा, मेथड ऑफ मिनिमायझिंग एरर. मिनिमायझिंग एरर म्हणजे आपण एरर कमी कसा करू शकतोय त्याच्या मेथड आपण बघणार आहे. Errors can be minimized by understand the source of types of error. Truly, some of the methods to minimize the error. Sorry, the spelling चुकले. The discuss as follows. आपण खाली मेथड्स बघूया मिनिमाइज एरर कसे करतात. फर्स्ट इज काय, instrumental errors. These errors can be minimized by checking truly equipment used for the analysis before starting of an analysis. Proper calibration should be performed to performance of equipment. If the performance is not satisfied, then replacement should be done. म्हणजे आपण काय करायचं, इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणजे ते इन्स्ट्रुमेंट जे आपण ज्या थ्रू एरर बघणार आहे ते इन्स्ट्रुमेंट एकदम व्यवस्थित आहे का, ते प्रॉपरली वर्क करते का, त्याचा परफॉर्मन्स कसा आहे ते आपण चेक करणार आहे. आणि जर ते फॉल्टी असेल किंवा काही जर एरर असतील किंवा ते जर नीट व्यवस्थित वर्क करत नसेल तर ते आपण रिप्लेस करू शकतो, नंतर रिप्लेसमेंट करायची. Then next, personal error.
पर्सनल एरर मध्ये काय बघा, स्किल्ड पर्सन शुड बी एम्प्लॉयड और नॉलेज ऑफ द ऑपरेटर टू परफॉर्म अनालिसिस इज टू बी एन्श्योर्ड proper to analysis. Regular reporting and monitoring of analysis can be done. त्यामध्ये काय पर्सनल एरर मध्ये काय आहे, तर स्किल्ड पर्सन जो कोण असणार आहे तोच हँडल करू शकतो किंवा ऑपरेट करू शकतो, ज्याला त्याचं नॉलेज आहे ते परफॉर्म अनालिसिस टू एन्श्योर प्रायर टू अनालिसिस, किंवा त्या पर्सनने रेग्युलर ऑपरेट केलंय ते, ज्याला माहित आहे कसं हँडल करायचंय, तो व्यक्ती अनालिसिस करू शकतो. त्यामुळे तो एरर येणार नाही, पर्सनल एरर जो काय असेल तो. देन नेक्स्ट बघा, केमिकल एरर. द क्वालिटी ऑफ केमिकल्स रिएजंट कॅन बी चेक्ड पिरियडिकली ॲज पर द स्टँडर्ड गाईडलाईन्स. केमिकल एरर्स मध्ये काय आहे, केमिकल एरर्स मध्ये रिएजंट आपण चेक करून घेणार आहे किंवा त्यात कोणती इम्प्युरिटी वगैरे नाहीये का, क्वालिटी बघणार आपण केमिकलची, प्युअर आहे का. त्यामुळे केमिकल एरर आपल्याला टाळता येऊ शकतो. नेक्स्ट बघा, एरर्स इन मेथडॉलॉजी. Errors in methodology. These can be avoided by following the standard method with proper and references. Continue monitoring of reaction by skilled person can be employed to the minimize this error. यामध्ये काय सांगितलेलं आहे, आपण वर डिटर्मिनंट एरर मध्ये बघितलेलं की एरर इन मेथडॉलॉजी, तर त्यामध्ये काय एक्झाम्पल काय होती, इनकम्प्लीट रिएक्शन कम्प्लीट होत नाही. तर ह्यामध्ये काय करायचं, आपल्याला अवॉइड करायचंय, ते जो काय एरर येणार आहे तो अवॉइड करायचा आहे. कंटिन्युअस मॉनिटरिंग ऑफ रिएक्शन बाय स्किल्ड पर्सन कॅन बी एम्प्लॉयड टू मिनिमाइज दिस एरर. स्किल्ड पर्सन ते रिएक्शन मॉनिटर करणार आहे. देन नेक्स्ट बघा, इनडिटर्मिनंट एरर. They are not predictable. The entire procedure of analysis should be carried out in well-planned manner, considering all factors which affect the accuracy and precision of the result. It is not predictable म्हणजे हे काय आहे, अंदाज करण्यायोग्य नाहीये. म्हणजे आपल्याला डिटर्मिनंट एरर मध्ये कसं अंदाज येऊ शकतो की कुठून एरर आलाय, करेक्ट पण करू शकतो, तसं इनडिटर्मिनंट एरर मध्ये नाही. नॉट प्रेडिक्टेबल, अंदाज येत नाही की एरर कुठून आलाय. ऑल ऑफ यू अंडरस्टँड? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. करण टोनपे, माइक अनम्यूट करा. हाँ मैम. Indeterminate error means what? Indeterminate error means what? समजले का तुम्हाला? हॅलो, करण टोनपे, समजले का नाही सांगा. लेक्चर मध्ये होता का तुम्ही? हो मॅम. हा, सांगा मग. इनडिटर्मिनेट एरर मीन्स व्हॉट? इनडिटर्मिनेट एरर म्हणजे कुठून आलाय काय, म्हणजे त्याचा अंदाज लागत नाही.
लक्षात येत नाही की तो कस काय आलाय. ओके, गुड. अनिकेत शिंदे, माइक अनम्यूट करा. अनिकेत शिंदे. Yes, ma'am. एरर मीन्स व्हॉट? Error means एक difficulty एक situation मध्ये error. हा. एरर मीन्स व्हॉट? समजलं नाही का तुम्हाला? समजलं मॅम. हा, सांगा मग एरर म्हणजे काय? The state or condition of being wrong in conduct or judgment. ओके, गुड. त्याचे दोन टाईप, एररचे दोन टाईप कोणते कोणते? Determinate error, instrumental error. इन्स्ट्रुमेंटल सांगितलं का मी? डिटर्मिनंट एरर आणि इनडिटर्मिनंट एरर कोणते कोणते? डिटर्मिनंट आणि इनडिटर्मिनंट आहे. Okay. आकाश कनोजी, माइक अनम्यूट करा. Yes, madam. इनडिटर्मिनंट एरर मध्ये आपण कोणते कोणते एरर बघितले सांगा? Personal हेलो, errors. ये टमाटर अच्छा है क्या? समझा क्या? पूछ रही है, एक दो सवाल बता दिया. बराबर है. हाँ. अनिकेत शिंदे, अनिकेत शिंदे, माइक म्यूट करा. अनिकेत शिंदे, आवाज येतोय का? माइक म्यूट करा. आकाश कनोजी सांगा. Random errors. डिटर्मिनंट एरर मध्ये काय काय बघितले आपण? Systematic errors. हा, अजून काय कोणते कोणते एरर बघितले त्यात आपण? इनडिटर्मिनंट एरर. Measurement errors, personal errors, sampling errors, and chemistry liquid compound errors, केमिकल एरर्स. chemical errors. हा, ओके. जोशना सावंत, जोशना. Yes, ma'am. हा, जर आपल्याला ऍक्युरेसी वाढवायची असेल, इन्क्रीज करायची असेल तर आपण काय करणार? काय मॅम? एखाद्या सॅम्पलचा आपण अनालिसिस करतोय, ड्रग सॅम्पलचा, तर त्याची ऍक्युरेसी वाढवायची तर आपण काय करणार? आपण ड्रग्स, तुम्हाला प्रश्न लक्षात आलाय? नाही मॅम. नो मॅम. आपल्याला ड्रग सॅम्पलचा अनालिसिस करतोय, जर त्याची ऍक्युरेसी वाढवायची असेल तर आपण काय करू शकतो? एरर कमी. जोशना सावंतला विचारले मी, काय करू शकतो आपण?
त्याचं मेजरमेंट घेऊ शकतो करेक्ट. ऍक्युरेसी आपण एरर कमी करणार आपण त्याचा. समजलं नाही का तुम्हाला पॉइंटरचा? हा मॅम समजलंय. काय समजलं नाही का? नाही समजलंय मॅम. हा. वाढवायचं असेल तर आपण काय करणार? एरर कमी करणार. हा. ओके. इन जनरल एक्झाम्पल द्यायचं झालं तर बघा, आपण पॅरासिटेमॉलची टॅबलेट पॅरासिटेमॉलची टॅबलेट घेतली तर ती आपल्याला माहिती आहे 500 mg ची आहे. 500 mg ची टॅबलेट आहे पॅरासिटेमॉलची. तर आपण त्याचं अनालिसिस केलं तर आपल्याला समजलं की 480 mg त्यात पॅरासिटेमॉल प्रेझेंट आहे. 480 mg पॅरासिटेमॉल प्रेझेंट आहे. तर त्यामध्ये किती पर्सेंटचा एरर आला? 20%चा. हा, 20%चा एरर आला. ओके. साक्षी जाधव आहेत का? साक्षी जाधव. Yes, ma'am. Indeterminate error means what? The error caused by accidentally or even random error. Okay, good. एरर म्हणजे काय लक्षात आले? एरर इज अ डिफरन्स बिटवीन ट्रू रिझल्ट अँड मेजर्ड रिझल्ट. दोन कॅटेगरी रिझल्ट एररच्या दोन कॅटेगरी आहेत, ऍब्सोल्यूट एरर आणि रिलेटिव्ह एरर. ऍब्सोल्यूट एरर मीन्स व्हॉट? डिफरन्स बिटवीन एक्सपेरिमेंटल मीन आणि ट्रू व्हॅल्यू मधला डिफरन्स आहे. भक्ती साळुंके. येस मॅम. What is relative error? The relative error is generally expressed by the person by multiplying the relative error by 100 or by expressing it as a parts by 1000 by multiplying the relative error by 1000. ओके. फॉर्म्युला काय आहे त्याचा? कसं कॅल्क्युलेट करणार आपण रिलेटिव्ह एरर? Measure mean value divided by true value. Okay, good. Measured mean value minus true value divided by True value. okay. कोमल गाजरे. Yes, ma'am. पॉइंट समजले आता? Yes, ma'am. प्रिपरेशन आणि स्टँडर्डायझेशन आपण कसे करायचे समजले? Yes, ma'am. ओके. मॅडम वेटिंग स्टुडंट्स ना जॉईन करा. नाही आता नाही. संपत आले लेक्चर. आता जॉईन होताय का तुम्ही? आदित्य शेटे. Yes, ma'am. जर तुम्हाला 1 मोलार NaOH बनवायला सांगितलं, सोडियम हायड्रॉक्साईडचं सोल्युशन बनवायला सांगितलं, तुम्ही कसं बनवणार? 1 मोल सोल्युशन प्रिपरेशन का मॅडम? प्रिपरेशन सांगू का? हा, प्रिपरेशन. 40 ग्रॅम ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड सफिशियंट कार्बन डायऑक्साईड फ्री वॉटर मध्ये 1000 ml मध्ये डिझॉल्व करायचं. ओके, गुड. आणि तेच सोल्युशन आपल्याला 1 मोलार सोडियम हायड्रॉक्साईड बनवायचं तर कसं बनवणार? 1 नॉर्मल
वन नॉर्मल सोल्युशन बनवायचे सोडियम हायड्रॉक्साईडचं. 20 ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईड ठेवून नॉर्मॅलिटीची डेफिनेशन माहिती आहे का तुम्हाला? नॉर्मॅलिटी म्हणजे काय? नॉर्मॅलिटी नॉर्मॅलिटी म्हणजे काय आहे? नंबर ऑफ मोल्स डिझॉल्व इन पर किलोग्रॅम. पर समजले? किलोग्राम मॅडम मोलॅलिटीचे आहे. नाही मोलॅरिटीची काय आहे? 1000 ml 1 1000 लिटर. ml मध्ये. हा 1000 ml 1 लिटर वॉटर मध्ये डिझॉल्व करणार आहे. आणि नॉर्मॅलिटी काय आहे? पर किलोग्रॅम. मोलॅलिटीची मॅडम पर किलोग्राम आहे. मॅडम पर लिटर. सॉरी मोलॅलिटीची पर पर किलोग्रॅम. किलोग्राम. आणि नॉर्मॅलिटीची काय आहे? weight of solute per liter. हा पर लिटर. मग कसं बनवणार सांगा? वन नॉर्मल सोल्युशन बनवायचे सोडियम हायड्रॉक्साईडचं. तुम्ही कसं बनवणार? वन नॉर्मल 40 ग्रॅम 1000 ml मध्ये. हा नॉर्मॅलिटी सोल्युशन कसं बनवणार? त्याचं नंबर ऑफ इक्विव्हॅलंट वेट ऑफ सोल्यूट. सोडियम हायड्रॉक्साईडचं इक्विव्हॅलंट वेट किती आहे? 40. तर ते किती मध्ये डिझॉल्व करणार? 1 लिटर ऑफ सोल्युशन मध्ये. ओके. नेहा गवळी. Yes, ma'am. Molality means what? Molality. आत्ताच मी सांगितली. मोलॅलिटी मीन्स व्हॉट. नव्हता का तुम्ही लेक्चरला? नाही मॅम, आवाज ऐकू येत नव्हता. आवाज ऐकू येत नव्हता? हँड रिटन नोट्स तर वाचले का तुम्ही? हा, थोडा इथं नेटवर्क प्रॉब्लेम आहे. हो, वाचले. हा मोल ऑफ सोल्यूट पर लिटर इन सोल्युशन. पर लिटर. पर लिटर आहे का? हा, मोलॅलिटी पर लिटर. नाही, मोलॅरिटी नाही विचारत मी. मोलॅलिटी. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पर किलोग्राम ऑफ सोल्युशन. पर किलोग्राम. कन्फ्युज होऊ नका यात मोलॅलिटी आणि मोलॅरिटी मध्ये. ओके ओके मॅम. प्रतीक्षा जाधव. Yes, ma'am. Standard solution means what? Standard solution are solution that contain a known and accurate amount of substance or element. Okay, good. साक्षी कांबळे. Yes, ma'am. सेकंडरी स्टँडर्ड मध्ये आपण रेडॉक्स टायट्रेशन करतो. बघितले आता आपण रेडॉक्स टायट्रेशन.
त्याचे एक्झाम्पल सांगा. साक्षी कांबळे, एक्झाम्पल काय काय आहेत त्याची? हँड रिटन नोट्स जे टाकले त्या राईट डाऊन केले का नोटबुक मध्ये? येस मॅम. कोणी केले? कोण म्हणले येस मॅम? राजश्री शिंदे. तुम्ही सांगा रेडॉक्स टायट्रेशन मध्ये कोणती कोणती एक्झाम्पल येतात? पोटॅशियम परमॅंगनेट, पोटॅशियम डायक्रोमेट, आयोडीन सोल्युशन. ओके गुड. म्हणजे अभ्यास करताय तुम्ही रोज. रोज स्टडी करत जावा तरच अनालिसिस समजेल. नाहीतर मोलॅरिटी कन्फ्युज होऊन जाल. नॉर्मल सोल्युशन, नॉर्मॅलिटी. आजचा पॉइंट समजला सगळ्यांना एररचा? येस मॅम. Yes. येस मॅम. येस मॅम. येस मॅम. ओके. स्टॉप करूया. येस मॅम. स्टॉप करायचं का? कंटिन्यू करू मॅम. हा? Stop. मॅम जे नोट्स दिलेत ना हँड रिटन नोट्स ते हा. जसे आहे तसे लिहायचेत का? हो हो का हो. आपलं ऍज इट तुम्ही इज. check करणार आहे? हो चेक करणार आहे. चेक करणार आहे मी. ऑनलाईन असलं तरी मी चेक करणार आहे. नोट्स तुम्ही लिहिलेत का नाही ते. म्हणजे आम्ही बनवायचेत का तुम्ही जसे दिले तसेच लिहायचेत? हा तुम्ही हा सेम त्याच लिहायचे. आणि असाइनमेंट वेगळे आहे ना? हो हो असाइनमेंट वेगळे. ओके आपण स्टॉप करू इथं. लेफ्ट होऊ नका. प्रेझेंटीचे स्क्रीनशॉट घ्यायचे. नेक्स्ट लेक्चर होणार आहे का मॅडम? नाही नाही नेक्स्ट नाही होणार. दुपारी होणार आहे 2 वाजता. दुपारी कोणतं लेक्चर आहे तुमचं? फार्मास्युटिक्स. ओके.